आयोजित वर्षावास प्रवचन मालिका 2024 अंतर्गत आज पुष्प 11व गुंफलं जात आहे। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम। सर्व पालक पालिका ज्येष्ठ नागरिक आणि सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांचं सहर्ष स्वागत। सर्व उपस्थित बालकांना विनंती आहे, सर्वांनी पुढील 2 तास शांत चित्ताचं सहकार्य करावं ही नम्र विनंती। सर्वांनी कृपया लक्ष द्या। सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन। प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना स्मृतींना कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना सविनय जय भीम। आज 11वं पुष्प गुंफलं जात असताना तक्षशिला बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। या 11व्या पुष्पाचं अध्यक्षस्थान सन्माननीय बाबासाहेब सोनवणे हे स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। या ठिकाणी आताची अध्यक्ष पदाची सूचना आदरणीय सोनवणे सरांनी दिली, त्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो। भारतीय गतीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना अभिवादन करून, तसेच आज भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने प्रवचनाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या निमित्ताने जे मला अध्यक्षाचे स्थान दिलं असं मी तुमच्या सर्वांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने स्वीकार करतो। या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय विजयजी बोकेपडे साहेब यांनाही नम्र विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं। 11व्या पुष्पास प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभलेले माननीय नामदेवजी इंगळे गुरुजी यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं। त्याचबरोबर या 11व्या पुष्पास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय जयसिंगजी सुरवसे साहेब यांनाही मी विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत बुद्धांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर आपण प्रमुख प्रवचनकार प्रमुख पाहुणे यांचा सन्मान घेणार आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब सोनवणे यांना नम्र विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय केपी मोडगरे गुरुजी त्यांचा ते सन्मान करतील। महासभा पुणे या संस्थेचे मध्यवर्ती कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय बी.आर. थोरात गुरुजी यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं। या 11व्या पुष्पास प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभलेले माननीय नामदेव इंगळे गुरुजी यांचा ते सन्मान करतील। 20 वर्ष बौद्धाचार्य म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्यांना स्वागत अध्यक्ष आदरणीय विजयजी बोकेपडे साहेब यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं। या 11व्या पुष्पास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आयुष्यमान जयसिंगजी सुरवसे साहेब यांचा ते सन्मान करतील। माहिती मिळाली की निलेंचा भाचा किती वर्षाचा ऍक्सिडेंट होऊन त्याचा आज ऑपरेशन झालेलं आहे।
मी त्यांना म्हटलं रात्रीला 11 वाजता की कार्यक्रम रद्द करूया, कारण त्याची पळापळ करणं, तिथं थांबणं आणि हे प्रक्रिया राबवण्यामध्ये मी अतिशय चर्चा केली गोंधळ मित्रांची, मी भारतीय चर्चा केली, सर कार्यक्रम रद्द करूया. जेव्हा निरीक्षण ठरलेली तिसरं सकाळी ऑपरेशन आहे आणि 4 वाजता ऑपरेशन संपलं आणि 4 नंतर परत इथं येऊन ही सर्व प्रक्रिया राबवणं हे सोपं काम नाही. आणि म्हणून निलेश माझ्या तरी परीक्षेत पास झालेले आहेत. त्या पद्धतीला 3-4 वर्षामध्ये अशा घटना घडल्या की सर असं घडलेलं आहे, तुमचा रद्द करून टाकू असं सहज म्हणाले. सुभाषनगरला म्हणा ते काय, पण या ठिकाणी आम्ही पेरलं पूर्वी ती होत आहे. त्या दृष्टिकोनातून निलेशचा आमच्या सर्व शाखेचा प्रवास शांतपणे सुरू आहे धम्मकार्यामध्ये. म्हणून निलेशचं मी अभिनंदन करतो. आजचा कार्यक्रम आणि अत्यंत महत्त्वपूर्ण महिला उपस्थित आहेत, विभागातले कार्यकर्ते उपस्थित आहेत, शहराचे कार्यकारी आमचा सर्व महिलांचा संच आहे, याच्या सर्व पुत्र पटल आहे. त्या दृष्टिकोनातून हे बीज अधिक वृक्ष व्हावा, धम्माचा वृक्ष वाढला पाहिजे. या दृष्टीने मी अत्यंत आनंदी आहे की आज कार्यक्रम रद्द न होता हा कार्यक्रम सुरू होत आहे. धन्यवाद. पूर्ण जयरी. माझे नाव जयसिंग निरू सुरवसे आहे आणि सध्या शिंगेनगरमध्ये राहतो. महाकाल म्हणून तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मला हे मी बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे, काही जर चुकलं असेल तर माफ करा. तरी मला भारतीय बौद्ध महासभेने हे जे कार्य आरंभले आहे आपल्या वर्षा निमित्त जे कार्य प्रत्येक विहारामध्ये चांगले प्रवचनकार आणून त्या प्रत्येक लोकांना चांगला धम्म समजावून सांगण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते. तरी त्या मुलांवर चांगला संस्कार होतो, मुलांना चांगली ऊर्जा मिळते आणि त्यामुळे आपल्या धर्माचा प्रसार होतो. त्यामुळे मी भारतीय बौद्ध महासभेचे हे कार्यक्रम राहतात त्यांचा मी फार प्रशंसनीय काम ते करतात. आणि तसे तक्षशिला विद्यापीठातले हे सगळे लोक पाहून मला सगळे लोकांचे मॉक पाहून मला फार आनंद झाला आहे. मला फार अभिमान फार वाटतो. तरी आणि भारतीय बौद्ध सभेने आणि तक्षशिला विद्यापीठाने मला जो प्रमुख पाहुण्यांमध्ये मान दिला त्याबद्दल मी ह्या सगळ्यांचे आभार मानतो. तसेच अध्यक्ष आपले सोनवणे साहेब आणि गोपाल साहेब यांचे सुद्धा मी आभार. आलेले सर्व आपल्या भारतीय बौद्ध सभेचे पदाधिकारी आणि तक्षशिला विहारामध्ये सगळे कार्यकारी यांचे मी आभार मानून माझे 2 शब्द मी संपवतो. जय भीम. खूप धन्यवाद सर. यानंतर आपण एक प्रबोधन गीत घेत आहोत ज्यामध्ये महामानवांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे हा आपला त्यातून उद्देश आहे. मी गीत गाण्यासाठी आदरणीय प्रकाश नाईक सर यांना विनंती करतो की पालकांसाठी एखादं विशेष गीत आपण घ्यावं. या बालकांकडे पाहून आणि आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्याचप्रमाणे रंगबंधूवर्ग असं पूर्ण म्हणजे विहाराचं वातावरण आहे ते खरं तर प्रफुल्लित वाटतंय. एक या लहान मुलांच्या चेहऱ्यांकडे पाहून आता मी जे गीत सादर करणार आहे ना ते तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातलं गीत आहे. काल सायकलवरून फिरत होतो पण आज
4 चाकीतून फिरतो, काल सायकलवरून फिरत होतो, आज मोटारीतून फिरतो, पण प्रत्येक क्षणाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरतो, प्रत्येक क्षणाला बाबासाहेबांना स्मरतो. आपण प्रत्येक जण आपण काल कुठे होतो आणि आज कुठे आहोत याचा जर विचार केला तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दिलेलं आपल्याला जन्म, आणि जर आपण पाली शिकत असू तर त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला मिळालेलं ज्ञान, त्यामुळे निश्चितच आपण कुठेही जरी गेलो, कुठल्याही समुदायामध्ये, तरी आपण वेगळेपणा आपला दाखवू शकतो. या गीताच्या माध्यमातून या मुलांनाही आवडेल आणि आपल्या सगळ्यांना भावेल असं मी गीत सादर करतो. स्वरचित आहे. कुठे काल होतो, कुठे आज गावी, कुणाच्यामुळे हा असा झाला. कुठे काल होतो, कुठे आज लांबी, कुठे काल होतो, कुठे आज लांबी, कुणाच्यामुळे हा असा झालो मी, असा झालो मी. कुठे काल होतो, कुठे आज लांबी, तिथे काल होतो, इथे आज लांबी. कुणाच्यामुळे हा असा झालो मी, असा झालो मी. कुठे काल होतो. जगतो मी भीमामुळे, शिकतो मी भीमामुळे, जगतो मी भीमामुळे, शिकतो मी भीमामुळे. मुका काल होतो, आता बोलतो मी, मुका काल होतो, आता बोलतो मी. भीमाच्यामुळे हा असं झालो मी, असं झालो मी. कुठे काल होतो. समजले बुद्ध मला, बनविले त्यांनी शुद्ध मला. समजले मला, बनविले त्यांनी शुद्ध मला. अंधारच होतो, आता प्रकाश मी, अंधारच होतो, आता प्रकाश मी. बुद्धाच्यामुळे हा, भीमाच्यामुळे हा असा झालो मी, असा झालो मी. कुठे काल होतो. ला 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 ला. शिकतो मी पाली आता, पालीशी झाली मैत्री आता. शिकतो मी पाली आता, पालीशी झाली मैत्री आता. बुद्ध वचनांना आता जाणतो मी, बुद्ध वचनांना आता जाणतो मी. पालीच्यामुळे हा, बुद्धाच्यामुळे हा, भीमाच्यामुळे हा असा झालो मी, असा झालो मी. कुठे काल होतो, कुठे आज लांबी. भीमाच्यामुळे हा, बुद्धाच्यामुळे हा असा झालो मी, असा झालो मी. कुठे काल होतो. ला 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 ला. नाईक गुरुजींनी रिटायर्ड झाल्यावर पाली फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MA1, MA2 60व्या वर्षी ते कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी MA चे 5 वर्ष शिकून 9 वर्ष कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारे विनामूल्य त्यांनी पाली शिकवलेलं आहे. आणि सर्व ते बुद्धांचे, बाबासाहेबांचे उत्कृष्ट चित्र काढतात.
स्वतः गाणी रचतात बुद्ध आणि बाबासाहेब यांची सुद्धा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या विचारांमध्ये देऊया. या 11व्या पुष्पासाठी आपल्याला प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभले आहेत भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे योगा विभागाचे प्रमुख आदरणीय नामदेवजी इंगळे सर. हे सेंट्रल डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये सेवानिवृत्त ऑडिटर आहेत, जे ACP ऑडिटर म्हणून सेंट्रल डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये कामाला होते. त्यानंतर पतंजली योग या संस्थेमार्फत त्यांनी योगाचार्य ही पदवी यांना प्राप्त आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय संघटना, अनेक धार्मिक संघटना यांच्याशी ते संलग्न आहेत आणि अनेक विहारामध्ये ते योगाचे विनामूल्य वर्ग चालवतात. त्याचबरोबर ग्रीन फाउंडेशन, जे की ज्यांचाही कोणाचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसानिमित्त एक आपण रोप नवीन जमिनीमध्ये लावण्याचा जो त्यांनी उपक्रम संकल्प हाती घेतलेला आहे, त्या ग्रीन फाउंडेशनचे ते आज संस्थापक अध्यक्ष आहेत. मी आज भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आज त्यांना विषय दिलेला आहे तथागत भगवान बुद्धांचा कम्म सिद्धांत. या विषयाला न्याय देण्यासाठी मी प्राचारण करतो आदरणीय नामदेवजी इंगळे गुरुजी यांना, भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे योगा विभागाचे प्रमुख. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करूया. भारतीय बौद्ध महासभा पुणे विश्वस्त अध्यक्ष मुंडरे सर, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व बोधाचार्य, उपासक उपासिका, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे साहेब, या विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते थोरात साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख सूर्यवंशी साहेब, आपला सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. विशेष म्हणजे या विहारातील, या प्रभागातील माझे विद्यार्थी यांचं मी कौतुक करतो आणि त्यांच्याकडून अर्धा तास शांत राहण्याची मी अपेक्षा आहे. सरळ बसा. आपला नियम काय आहे? सरळ बसा. त्यासोबतच तक्षशिला बुद्ध विहाराचं त्यांनी या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी माझ्या विषयाला सुरुवात करीत आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून आजचा विषय आहे तथागत गौतम बुद्धाचा कम्म सिद्धांत. तथागत गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मानवाच्या पराभवाचे कारण सांगितलेले आहे. ती आजही तंतोतंत लागू पडतात. उदाहरणार्थ एखाद्याची नजर तेज असेल, त्याला दिसत असेल तर तो किती दिशा ठरवतो. तसे बुद्धाचे लोकांतराचे रहस्य जाणणारे असल्यामुळे पुढे काय घडणार हा या त्यांनी ज्ञानाने आपलं प्राप्त केलेला आहे. मानवी जीवनाच्या उलटा पालट होता, ज्या घटना घडतात, ज्या घडामोडी घडतात त्याला मानवच कारणीभूत आहे असं तथागतांचा विचार आहे. हे तथागत भगवान बुद्धांनी ओळखलेलं आहे. म्हणून
धम्माचा केंद्रबिंदू त्यांनी मानवाला मानलेला. चांगल्या संस्काराने चांगला माणूस घडतो आणि वाईट संस्काराने माणूस वाईट. मित्र, मनुष्य जन्म हा एकदाच आहे, परत परत मिळत नाही. त्यासाठी मिळालेले आयुष्य सत्कर्मी लागावे का वाया घालवायचे हे माणसाने ठरविले पाहिजे, आपण ठरवले पाहिजे. त्याचे दोन मार्ग आहेत, एक चांगला आणि एक वाईट. चांगला मार्ग हा सद्गतीला जातो आणि वाईट मार्ग हा अधोगतीला जातो. सद्गती म्हणजे प्रगती. तुमच्या वागण्यामुळे, चांगल्या वागण्यामुळे तुमचा स्वतःचा विकास होतो आणि दुर्गती म्हणजे अधोगती. हे सर्वांना माहीत आहे, पण जाणीवपूर्वक मी हे स्पष्ट का सांगतो की या लहान मुलंही आहेत, त्यांना थोडं अजूनही समजत आहे. जो मनुष्य सद्गतीच्या मार्गाने चालतो तो आनंदी असतो, नेहमी प्रसन्न असतो. पण अधोगतीला, जो अधोगतीला जातो त्याचे जगणे हे भयभीत असते, यातनामय असते, दुःखी असते, भीतीग्रस्त असते. माणूस कुठल्या मार्गाने जात आहे हे त्याच्या रोजच्या दैनंदिन कामकाजाला येते. त्याचं राहणं कसं आहे, त्याचं चालणं कसं आहे, त्याच्या बोलण्यावरून आणि त्याच्या वागण्यावरून समजत असते. या रोजच्या कृतीलाच कर्म असे म्हणतात. आणि कर्म म्हणजे काम, सोप्या भाषेत कर्म म्हणजे काम आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. आपण जे कर्म करतो त्याचा परिणाम होत असतो. सुरुवातीला मी सांगितलेले आहे की तथागताचा धम्म हा कर्म सिद्धांतावर आधारित आहे. सामाजिक नैतिक व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तथागतांनी कर्म सिद्धांत मांडलेला आहे. त्याचा धम्मनीती सदाचार आणि शील युक्त आहे. म्हणून नीती, सदाचार आणि शील याचे परिपालन करण्याचे दिसून येत आहे. आणि भगवंतांनी हे निक्षून सांगितलेले आहे, शील परिपालन कुशल कर्म करण्यावर भर दिला गेला आहे. कारण कुशल कार्य करणे, अकुशल कर्म न करणे म्हणजे धर्मनिष्ठा सिद्ध करते. कर्माने माणसाचे शील समजते. आता कर्माचे दोन प्रकार आहेत, एक कुशल कर्म आणि एक अकुशल. कुशल धर्म हा धर्माचा कणा आहे. पुन्हा सांगतो, कुशल कर्म हा आपल्या धर्माचा कणा आहे. म्हणून धर्माशी समरस होण्यासाठी कुशल कर्म आहे, गरजेचे आहे. तर अकुशल कर्माचा परित्याग करणे हे सुद्धा गरजेचं आहे. त्याचा त्याग करायचा. परित्याग म्हणजे त्याग करणे, अकुशल कर्म न कर. शील परिपालनातून शीलाचं पालन केल्यानंतर कुशल कर्म आणि कुशल कर्माच्या संकल्पनातील उहापोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथात मांडलेला आहे. कर्म या परिच्छेदावर पेज 313 ते 317 पर्यंत त्यात दिलेला आहे कर्म. आणि तुमचं वागणं हा धम्म आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब धम्माला नीती संबोधतात. तथागतांनी या नीतीचा संपूर्ण सार धम्म पालन गाथेमध्ये केला आहे. सांगितलं आहे, सत्व पापस्य अकरण कुशलस्य उपसंपदा सतीच परिवर्तन शास्त्र. म्हणजे काय, संपूर्ण अकुशल कर्म वर्ज करणे म्हणजे अकुशल कर्म करू नका. सूक्ष्मातील सूक्ष्म कुशल कर्म करणे याची प्रतिज्ञा करा. आपल्या परिचित्ता परिशुद्ध करणे ही भगवान बुद्धाची शिकवण आहे.
मी याविषयी सविस्तर तुम्हाला सर्व पापाचा आकरणांचा संदर्भ अर्थ सांगितलेला आहे. तो श्रुती श्रावणे झालेले आहे, त्यांना तो अर्थ त्याचा नाही. आता जे काम केल्यामुळे खंत वाटत नाही व पश्चातापही होत नाही, त्याचा परिणाम आनंद व मनाचं समाधान, अशा कर्माला कुशल कर्म म्हणतात. इतरांना आपल्यापासून काही त्रास होऊ नये, आपल्यापासून त्यांना इतरांना फायदा व्हावा, अशा कर्माला कुशल कर्म आपण म्हणतो. समजा एखादा अपघात झाला, त्या ठिकाणी तो खाली पडला गाडीवर, तर त्याला दवाखान्यात नेणं, त्याला ऍडमिट करणं, त्याच्यावर उपचार करणं, हे झालं कुशल कर्म. त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल, तो तुम्हाला ते तुमचं पुण्य संपादन होईल, नाही का. जर एखादा आपण ऍक्सिडेंट झाला, आम्ही रोडवर पाहतो, आपण सोडून देत नाही, त्याला 4 लोक येतात दवाखान्यात, हे झालं कुशल कर्म. आणि दवाखान्यात गेल्यामुळे जीव वाचल्यामुळे मानसिक समाधान मिळते, त्याची किंमत नाही, ते भरपूर मोठी किंमत असते त्या समाधानाची. परंतु ज्या कर्मामुळे इतरांची फसवणूक होते, पिळवणूक होते, नुकसान होते, अशा कर्माला अकुशल कर्म म्हणतात, वाईट कर्म म्हणतात. आणि जर अशी अकुशल कर्माकडे राहिला तर अकुशल कर्म तुमचा पाठलाग करतात. या उलट तुम्ही जर एक चांगले काम केले तर कुशल कर्माचा संचय होऊन ते तुमचे मित्र बनतात, तुमच्या आनंदात भर पडते, म्हणजे तुमचं जीवन सतत जगता येतं, आनंदात जगता येतं. दुसरं उदाहरण द्यायचं झालं, एखादं घर जळत आहे, त्यात व्यक्ती आहे आणि पुस्तकं हे सामान जळत आहे. आधी कोणाला वाचवणार आपण, मुलांना थांबा, आधी कोणाला वाचवणार, माणसाला वाचवणार, कारण की जीव महत्वाचा, म्हणून हे कुशल कर्म आहे. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेच्या आधारावर आहे, असे मानणे म्हणजे धम्म होय. कुठलीही अद्भुत शक्ती ही नैसर्गिक व्यवस्था सांभाळीत नसून कर्म नियम सांभाळीत असते. धम्मात नीतीला मुख्य स्थान देऊन कुशल कर्माने ते शक्य आहे, हे भगवान बुद्धाने जगाला दाखवून दिलेलं आहे. आणि कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, हे मानणे म्हणजे धम्म होय. धम्म या शब्दाचा अर्थ समजणे फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. धम्म म्हणजे तथागतांचे विचार, त्यांची धारा, त्याला धम्म म्हटलं आहे. निसर्गाचे जे नियम आहे, ती नियमावली, सर्व नियम प्राणी मात्रा, सजीव प्राणी मात्रा तसेच निर्जीव वस्तूवर समानतेने लागू होतात, ते नियम म्हणजे धम्म. पाठीमाग काहीतरी चर्चा करतायत, थांबायचं आहे त्यांनी. कर्मामुळे नैतिकता आणि अनैतिकता, चांगली व्यवस्था किंवा वाईट अवस्था निर्माण होऊ शकते, हे मान्य करणे म्हणजे धम्म. भगवान बुद्धाने जे सिद्धांत, जे उद्देश दिलेले आहे, सांगितले आहे, ते सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरतात. ते वास्तविक आहे, त्याला कल्पनेची जोड नाही. हे सिद्धांत मनुष्य प्राण्यांच्या सुखदुःखाशी निगडीत आहे. त्या सिद्धांताचा मानवाच्या सुखदुःखाशी प्रत्यक्ष संबंध आहे. म्हणून सर्व सजीव मनुष्य प्राण्यावर लागू होतात. आता हे कर्मसिद्धांत कसे आणि त्यावर जगाची नैतिकता कशी आपण पाहूया. सध्या जे वाईट सुरू आहे, ते चांगलं काही वाईट सुरू आहे, की लोकांना त्रास देणारी जी अवस्था आहे, व्यवस्था आहे, किंवा लोकांचं भलं करणारी व्यवस्था आहे, ती कशावर अवलंबून आहे ते बघ. जे लोक ईश्वराला मानतात, लक्ष देऊन ऐका, जे लोक ईश्वराला मानतात, देवाला मानतात, किंवा एखाद्या अद्भुत शक्तीला मानतात, त्यांचं सरळ उत्तर आहे, हे लोक ईश्वर प्रेरित आहे. जे सुरू आहे ते सर्व काही
ईश्वरच करत आहे किंवा दैनंदिन शक्तीच करीत आहेत असे त्यांना वाटते. पण तथागत भगवान बुद्ध म्हणतात, हे सर्व ईश्वर दैवी शक्ती करत असेल तर मनुष्याच्या कर्माची काय गरज आहे? आपण नेहमी पाहतो, जर मनुष्याचे कर्म हे ईश्वराच्या आज्ञेने बांधलेले असतील तर मनुष्याचे स्वतंत्र अस्तित्व काय आहे? जर हे ईश्वर करत असेल, सर्वांना सुखी करत नाही, मग सर्व अकुशल कर्म देव ईश्वर जबाबदार आहे का? हा एक प्रश्न पडतो. हा असा प्रश्न निर्माण होतो. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये बुद्धाने सर्व मनुष्य प्राण्यांना स्वतंत्र असा विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर उतरत नाही, तोपर्यंत तुमच्या मनाला पटत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वीकार नका असे भगवान बुद्ध म्हणतात. मी सांगतो म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. आजची अशी वाईट अवस्था आहे. आपण पाहतो, मणिपूरची घटना तुम्हाला आठवत असेल, लहान मुलांवर जे अत्याचार होता, मुलींवर ते आठवत असेल, जातीच्या आधारावर जे अन्याय होतात त्याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. महिलांवर अत्याचार होतात, या सर्व घटना होतात. त्यांना दोषी मानायचं का की दैवी शक्तीला दोषी मानायचं नाही का, असा प्रश्न पडतो. तथागत भगवान बुद्धाचे यावर अगदी सरळ सोपे उत्तर आहे. हे भगवान बुद्ध सिद्धांत लोकांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी आहे, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जी नैतिक व्यवस्था मनुष्याच्या कर्माने घडत आहे, उदाहरणार्थ माणूस चोरी करतो, हत्या करतो, व्यभिचार करतो, मित्रांची हानी करतो, म्हणजे अकुशल कर्म करतो, त्यामुळे तो स्वतःचे नुकसान तर करतो, त्याचा इतरांनाही त्रास होतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दारू पिते, स्वतःचा शील खराब करतो, आचरण खराब करतो, पण त्याचा समाजाला सुद्धा त्रास होतो. हे तुम्ही आम्ही सर्व पाहतो, उघड्या डोळ्यांनी पाहतो, त्रास सहन करतो. जे सहन करतात त्यांना माहित आहे तो किती त्रास होतो आणि त्यामुळे त्याचा घर खराब होतो, त्याचा समाजाला त्रास होतो. तर ती व्यक्ती सुधारत असेल, सर्वांच्या प्रति मंगल भावना ठेवत असेल, कोणाला दुःख देत नसेल, चोरी करत नसेल, व्यभिचार करीत नाही, आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहत असेल, तर तो स्वतः आणि इतरांना लोक सुद्धा सुखी ठेवू शकतो. आता तुम्ही थोडं बाजूला आई कुठं काय करतो, धारावाहिक करता, शांतता, जर किती व्यभिचार दाखवतो, आपण मुद्द्याला गावाला पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करणे, असंख्य असे वादग्रस्त विधान करणे, अशा धारावाहिक मुलांना मुलींना कमीत कमी पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे. अशा धारावाहिकमधून वाईट संदेश समाजात जातो. भगवान बुद्धाचे सिद्धांत मानवाच्या सुखादुःखाशी निगडीत आहे. मुलांना सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा, डोळे बंद करा, डोळे बंद करा. जर त्याने वाईट कर्म केले, अकुशल कर्म टाळले, श्री सदाचाराचं आचरण केलं तर तो सुखी होईल, आनंदी जीवन जगेल. दुसरे वाणीचे कर्म. मनुष्य जर खोटा बोलला नाही, व्यर्थ बडबड केली नाही, कटू वचन बोलला नाही, श्री सदाचाराचे पालन केले तर तो सुखी होईल. लोक एकमेकांनी चांगला व्यवहार करतील, नैतिक व्यवहार करतील व लोक सुखी होतील. मग हा कर्म सिद्धांत नेमकं काय सांगतो? तुम्ही जशी कर्म कराल त्या कर्मामुळे तुमचं कुशल अकुशल घडणार आहे. तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट होईल, चांगले कर्म केले तर चांगलं राहील. कर्म म्हणजे कर्म.
तुम्ही केलेले कार्य कर्मासोबत त्याचा परिणामही येतो, त्यासोबत त्याचा परिणाम येतो, त्याला कर्म विपाक असं म्हणतो. वाईट कर्म केले तर वाईट, चांगले कर्म केले तर चांगले परिणाम मिळतात. प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागणार आहे. कर्माची ही काही नियम आहेत, त्याला कर्म नियम म्हणतात. काही फळ तात्काळ मिळतात. तुम्ही बघा, काही फळ तात्काळ मिळतात, काही फळ फार उशिरा मिळतात कर्माचे, आणि काही कर्म असे असतात की खूप जास्त काळ केल्यानंतर तुम्हाला मिळतात, त्याचे फळ मिळते. पण फळ नक्की मिळते, परंतु कर्माचे फळ परिणाम भोगावे लागतात. हे मात्र निश्चित. आपण म्हणतो धम्म हा निसर्गाचा नियम आहे. एखादा आंब्याचं झाड गोड मधुर आहे नाही का, आणि मनुष्य आपल्या मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो का, या प्रश्नाचं कवीर नागसेन राजा मिनी त्याला उत्तर दिले. असे समजा एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे झाडाचे आंबे चोरतो, चोरणारा शिक्षा पात्र ठरतो का? होय, परंतु एखाद्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरले नाही, मग ते शिक्षा पात्र कसं? कारण त्याने ते आंबे चोरले, त्या लावलेल्या आंब्याचे परिणाम होते. त्याचप्रमाणे हे राजा नाम स्वरूप चांगले अथवा वाईट धर्म करते आणि दुसरे नाम स्वरूप जन्माला येते. पहिले नाम स्वरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. कर्माचे फळ परिणाम भोगावे लागतात, हे मात्र निश्चित. आपण म्हणतो धम्म निसर्गाचा नियम आहे नाही का. भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला जर दुःखापासून दूर राहायचे असेल तर ज्या कर्मामुळे दुःख होतात असे कर्मच करू नका. बुद्ध म्हणतात तुम्हाला जर दुःख टाळायचे असेल तर ज्या कर्माचा वाईट परिणाम होतो आणि जे भोगावे लागतात असे कर्म करू नका. ते तुम्ही टाळू शकता. दारू पिणे वगैरे तुम्ही टाळू शकता, आपल्या हाती असतं. भांडण करू नका, प्रेमाने वागा, म्हणजे शेजाऱ्याचे संबंध चांगले ठेवा. वाईट व्यसन करू नका, नशा पाणी करू नका. शारीरिक प्रकृती चांगली ठेवायची असेल तर व्यसन रोखा. आणि खरोखर तुम्हाला जर असं वाटत असेल की विश्वास पात्र व्यक्ती ठरलं पाहिजे तर तुम्ही खरं बोला, तुमची नैतिकता सांभाळा, तुमचे सदाचार सांभाळा, तुमचे व्यवहार प्रामाणिक ठेवा, चोरी करू नका, अकुशल कर्म करू नका, वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा, परिणाम चांगले येतील. धम्मनियम असा आहे, तुम्ही इतरांना दुःखी करून स्वतः सुखी होऊ शकत नाही. जर तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर इतरांना दुःखी करू नका. जर तुम्हाला दुःखी राहायचे असेल तर अकुशल कर्माची फळे भोगा. नियमाप्रमाणे काही कालावधी तर नंतर निश्चितच चांगले काम केले तर चांगलं आणि वाईट कर्म तर वाईट कर्माची फळं भोगावी लागतात. कधी कधी समाजात असं चित्र दिसतं की काही लोक वाईट कर्म करून किती सुखी आहोत हे दाखवतात, पण ते प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती काही असते. हा निसर्गाचा नियम आहे. वाईट कर्मामुळे ती व्यक्ती निरंतर सुखी होऊ शकत नाही. त्याचे परिणाम येतात, त्याची हानी होते, त्याचा नाश होतो. कारण त्याच्या कर्माचे घडलेला असतो. प्रत्येक कर्मामध्ये आपलं त्याचा पडतो. ज्या ज्या देशामध्ये हे सर्व नियम पाळले जातात त्या त्या देशात सुख शांती समृद्धी नांदत असते.
त्या देशाची समाजाची प्रगती होईल आणि आपल्याला ती झालेली दिसते. अशा पद्धतीने योग्य कर्म नैतिक व्यवस्था सांभाळू शकते, कायम ठेवू शकते आणि कर्मच नियंत्रण करते, रेग्युलेट करते. कर्मच ही व्यवस्था चालवते. भगवान बुद्धांनी कर्म परिणामाला कर्म विपाक हा शब्द वापरलेला आहे. हेतुपुरस्सर केलेली क्रिया आणि त्यामुळे प्राप्त झालेले फळ म्हणजे कर्मफळ होय. आणि हा तथागत बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे. थोडक्यात चांगले कर्म करा, आनंदी राहा आणि शेवटी जे करा ते भोगा. आज ना उद्या काही काळानंतर मिळते असा हा तथागताचा कर्म सिद्धांत आहे. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. मला मुलांनी जास्त साथ दिली, त्यांनी जास्त गडबड केली नाही, कारण तुम्ही त्यांचा एक स्वतःचा गुरु आहे. आणि माझे विचार थोडक्यात आपण सर्वांनी ऐकून घेतले. मी सर्वांचे आभार मानतो आणि ते सांगतो. जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांचा आता नंतरचा हा विषय हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. परवा केशवनगरमध्ये 12वीला ती दुसऱ्यांदा नापास झाली. तिथल्याला दुसऱ्यांदा नापास गणित त्या विषयामध्ये. वयाच्या 19व्या वर्षी त्या मुलीने आत्महत्या केली. छोटंसं कारण तिने परत बसली असते हरकत नाही. मी जेव्हा शाळेमध्ये या ठिकाणी मुलींचे फॉर्म भरत होतो सदाबाई बंधारे चेहऱ्यात, प्रामुख्याने एक मुलगा गणितामध्ये 10 वेळा नापास व्हायचा आणि मी स्वतः फॉर्म भरत होतो त्या मुलांचा. पण जेव्हा ते पास झाला तो मुलगा, त्यावेळेस तो पुढे ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला. स्वतः सांगतो स्वतः फॉर्म भरताना अरे कितीला फॉर्म होतो, पण मात्र त्या जिंक सोडली नव्हती त्या मुलाने. तर सोडली नव्हती. पास होण्यामध्ये होणार शेवटी तो पास झाला आणि शेवटी मला एका दुसरीकडे चांगला अधिकारी दिसला. म्हणजे हे सुद्धा परिणाम अत्यंत आवश्यक आहे. त्या मुलीने एक क्षणाचा विचार केला असता इथं परत दुसऱ्यांदा पास होणार, फॉर्म भरला ठीक आहे, नाही तर नाही, माझे जीवन तर चांगलं झालं घडवणार मी. या पद्धतीचा क्षण जो असतो तुमच्या मनामधला विस्मृती जाते, तो क्षण जेव्हा आपण काढला तर मात्र आपलं जीवन पूर्णतः चांगल्या पद्धतीचं होतं. या परिसरामध्ये आम्ही सुद्धा राहिलो आणि आपण सर्व कष्टकरी माणसं आहोत. त्या परिसरात गाव सोडून आपण या ठिकाणी आलो, कष्ट करतो, काबड कष्ट करतो आपण. पण मात्र आपल्या मुलाकडे लक्ष द्या, आपल्या मुलीकडे लक्ष द्या. आणि छोट्या छोट्या कारणामुळे प्रेम भंग जरी झाला तरी आत्महत्या करू नका. मुलाने किंवा मुलीने सुद्धा नापास झाला तरी आत्महत्या करू नका. किती कुटुंबामध्ये प्रसंग आला, पत्नीने नवऱ्याला किती त्रास दिला ते नवऱ्याने काही त्रास करता कामा सहन केला पाहिजे. तर जीवन होतं सोनं केलं पाहिजे. कुटुंब असतं, कुटुंबामध्ये मुलं असतात, चढ उतार असतात, पैसे नसतात, पैसे असतात, केव्हा केव्हा अनेक प्रसंग असतात कुटुंबातले सुद्धा. आणि त्या दृष्टिकोनातून एक विचार करायचा, निसर्गाने मला जन्म दिलेला आहे. निसर्गाने आता सगळं सांगितलं की जन्म हा सहजासहजी मिळत नाही. मी म्हणता नाही, जर जन्म हा दुर्मिळ आणि एकदा का जन्म दिला, एकदा मिळाला, आपल्या मातेच्या गर्भाशयाला जन्माला येतो, त्यावेळेस त्या जीवनाचं सोनं करणं अत्यंत आपल्या हातात आहे. आयुष्य भरपूर आहे. म्हणून कोणी 16व्या वर्षी, 18व्या वर्षी, 50व्या वर्षी आत्महत्या करतात. या परिसरामध्ये आम्हाला निलेशजी म्हणतात की याने आत्महत्या केली, त्याने आत्महत्या केली. आणि छोट्या छोट्या कारणामुळे हे करता कामा नये. कितीही प्रसंग आला, कितीही कोणी झगड्यावर आत्महत्या करतात,
बायाबायांचा जर झगडा झाला ना तर ती इतकी तापते बाई आणि घरात जाते आणि जाळून टाकते, आत्महत्या करते. हे सुद्धा प्रकार बघितले या परिसरामध्ये. काम म्हणून करा तुम्ही, कशाला करायचं? मला न्याय आहे, बाबासाहेबांनी सुद्धा दिली आहे, पोलिसांनी रिपोर्ट द्या. या पद्धतीचे अनेक प्रसंग असतात. कुटुंबाचा पूर असतो, पैशाचा समजतो, घराच्या मागून कर्ज असतं आणि घराच्या मागून कर्ज कसं पडायचं ह्या सुद्धा समस्या असतात. तरी पण मात्र ते तारून सुलापून निघणं आणि आपल्या मुला बाळांचं संगोपन करणं. मुलाने म्हणायचं की माझ्या आई वडिलांची मला सेवा करण्याकरता मला जन्म दिला, म्हणून मी कितीही प्रसंग असला तरी मात्र त्या मार्गाने जाणार नाही. ही गुणगार तरुणाने करायची आहे. अत्यंत आवश्यक आहे. जीवन हे मौल्यवान आहे, दुर्मिळ जीवन आहे आणि या माध्यमातून या परिसरामध्ये हे धम्मा वर्ग आहे. धम्माचे आणि जो विहारात येतो, जो विहारात आता सरांनी सांगितलेलं आहे कम मध्ये कमाच्या फरका होता. कुशल कम हे सरळ आहे आणि या दृष्टीने सतत चांगलं कर्म करा तुम्ही. सतत गरीब असला तरी गरीबाला श्रीमंत चांगलं कर्म करतो आणि गरीब वाईट कर्म करतो तसं नाही. गरीब सुद्धा कुशल कर्म करतो. बुद्धांच्या विचारधारेप्रमाणे समाज आहे, श्रीमंत सुद्धा धर्माच्या आचरणाप्रमाणे समाज आहे. दोन्ही समानता आहे. या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये माझी विनंती आहे की कोणी अशा पद्धतीचा आघात स्वतःच्या जीवावर करू नये आणि आत्महत्या करू नये. आत्महत्येच्या प्रवृत्त होऊन एक शौर्य आहे, त्याला ध्वनी दिलेली आहे, बुद्धाने ध्यान दिलेलं आहे, शील दिलेलं आहे, प्रज्ञा दिलेली आहे. या माध्यमातून विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांनी सुद्धा मुलींनी सुद्धा पण आयुष्यामध्ये नापास झाल्यामुळे, कर्जामुळे, आई वडिलांच्या दुखापतीमुळे किंवा मुलगा आई वडिलांच्या त्रासामुळे किंवा वडील मुलांच्या त्रासामुळे, सासूच्या त्रासामुळे, सासू मुलींच्या त्रासामुळे असे अनेक प्रकार असतात. संसार आहे, त्या संसारामध्ये कमी जास्त होत असतो आणि त्या माध्यमातून भरती ओहोटी जशी समुद्राला भरती ओहोटी असते त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये भरती ओहोटी आलेली आहे. समजून आपण जीवन त्या पद्धतीने सोनं करावं अशा पद्धतीने मी आपण जाते. माझ्या समाजाला, या समाजाला विनंती करतो, काही प्रसंग आला तरी आत्महत्येपासून प्रवृत्त राहा. या पद्धतीचा मी एक धार्मिक कार्यक्रम लावून त्या परिसरामध्ये माझं लक्ष, हा परिसर माझा आहे. या परिसर हे माझी कर्मभूमी आहे, ही माझी कर्मभूमी आहे. या परिसरातून तयार झालं आणि या दृष्टिकोनातूनच आपण माझं ऐकावं आणि आपलं सोनं जीवनाचं सोनं करावं. किती प्रसंग आला तरी या पद्धतीचा आत्महत्येचा मार्गावर जाऊ नका. या पद्धतीने विनंती करतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. आजची उपस्थिती अत्यंत पवित्र उपस्थिती आहे, चांगल्या पद्धतीची उपस्थिती आहे. तुम्ही कंभाचा विचार ऐकून घेतलेला आहे, गाणं सुद्धा या मुलीच ऐकून घेतलं आहे. ती मुलगी आता MCD ला आहे, ग्रॅज्युएट आहे, पण मात्र आम्ही तिला लहानपणापासून संधी दिली, ती तयार झाली. आम्हाला सुद्धा त्या मुलीसाठी तुम्हाला घडवायचं आहे. या दृष्टीने तुम्ही तयार व्हा. त्या पद्धतीला आपण चांगल्या पद्धतीने प्रवास करावा. समाजाच्या माध्यमातून आपली लहान विहार आहे आणि बोके पुढे साहेब गेले अध्यक्ष साहेब बोके पुढे साहेब आम्हाला मदत करतात. हे विहार निलेशला वारंवार द्यावं. आमचं ऑफिस आमच्या ऑफिसमध्ये 10-15 लोक बसतात, 20 लोक बसतात, शेजारी ऑफिस आहे, पण हे विहार आम्हाला सतत द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. निलेशला आमच्या वार्ड साहेबांना मदत करावी की जेणेकरून धम्माचा प्रवास या परिसरामध्ये धम्म रुजवावा. या पद्धतीने विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. आदरणीय बाबासाहेब सोनवणे यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना अभिवादन करून तसेच आज भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने वर्षभराचा जो कार्यक्रम जो विहारामध्ये जो आयोजित केला आहे, तसेच मी इंग्रज सरांचं मी अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने जे बौद्ध धम्मवादांचे सांगितलं. तसेच मी या विहारामध्ये गेले 18 वर्ष झालं काम करत असतो. आज वास्तविक परिस्थिती पाहत असता मी ज्यावेळेस मोडदरे सर, जयसिंग कांबळे सर, मीराम थोरात सर माझ्या संपर्कात होते, त्यांच्या संघात मी काम बी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आम्हाला विहाराची जी ओढ लागली आहे
ओढ एवढी लागली की ती आज परिस्थिती पाहता तुम्ही बाहेर बघता की आज पोरं किती व्यसनी आधी झाली. या भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. हे वाढले असून पण याच्यावर मात करता येईल. त्यामुळे आम्ही विजय गोपी घोडे, राकेश भोसले, रोकडे साहेब व मी सतत आम्ही या भागामध्ये काम करत असतो. तसेच आता या ताळेवाला रोड भागामध्ये जे भारतीय बौद्ध सभेचे जर वाटा जर उचलला असेल तर मी निलेश भाऊ गायकवाड यांना मी सांगितलं होतं की ते आज आपण इथं असा निर्णय घेऊ की जर रविवारी आपण सर्व भागातील सर्व उपस्थितांना घेऊन आपण वंदना घेत जाऊ व धम्माचा काढा हा चांगला पुढे घेण्यासाठी माझं जर मोलाचं योगदान राहणार आहे. मी जे काही माझ्या भारतीय बौद्ध सभेला जे लागत असते मी सर्व तुमच्या इथं उपस्थित राहून मी सर्व तुम्हाला सहकार्य करेन. व तसेच वास्तव मी तुम्हाला सर्वांना सांगितले की यावेळेस भारतीय बौद्ध सभा इथं सर्व तज्ञ बसले विचारवंत आहे. या भागामध्ये जे माझ्या आई बहिणी आहेत ते अज्ञान आहे. अज्ञान जरी असले तरी आम्ही भाग तुम्ही बाबा विहारामध्ये प्रवचन आहे, विहारामध्ये कार्यक्रम ते आवडून उपस्थित राहतात. तर मी जास्त काही न बोलता मी भारतीय बौद्ध सभा यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की जे मला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिल्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. इथं थांबतो. मांडण्यासाठी मी आयुष्यमान बौद्धाचार्य निलेशजी गायकवाड सर यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यावं. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे मातोश्री रमाबाई आंबेडकर वॉर्ड शाखेचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे आणि बसणाऱ्यांची संख्या थोडी कमी झालेली आहे. याचं कारण काय मला माहित नाही, परंतु खरं तर हा कार्यक्रम रद्द होता. सरांनी मला सूचना केली की रद्द कर आणि सोनवणे सरांनी सुद्धा सांगितले की रद्द करा कार्यक्रम. परंतु मी सांगितलं की हा कार्यक्रम रद्द नको. हा कार्यक्रम जेवढे लोक येतील तेवढा कार्यक्रम घेऊया आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने तुमच्यामुळं सर्व उपस्थित असणार आहे. त्यामध्ये आदरणीय राजभाऊ कांबळे असतील, आदरणीय प्रवीणताई कांबळे असतील, शोभाताई गोवाळ असतील, रमाताई कांबळे असतील, त्याचप्रमाणे खरं तर अनिताताई विटेकर असतील. या ठिकाणी उपस्थित सर्व महिला आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य रितेश गायकवाड, निखिल गायकवाड, सुशांत कांबळे, धनराज बनसोडे उपस्थित सर्व मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो आणि विशेष करून या ठिकाणी रमेश मुलभारती साहेब यांची तब्येत बरी नसताना सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आमच्या भूषाव संघटनेचे युवा नेते आदरणीय श्यामकुमार बनसोडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी रणवीर सर विशेष करून रवींद्र फलसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रकाशजी नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. भास्कर गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी शहरात आलेले त्या सर्वांचं कौतुक करतो. विशेष करून भागाच्या महिला शेवटपर्यंत बसलेल्या आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सोनवणे सरांनी जर संधी दिली याहीपेक्षा कदाचित आम्ही बाहेर कार्यक्रम घेऊ, एवढे लोक येऊ शकतात. कारण आजचा हा जो कार्यक्रम झाला थोडक्यात झाला, मुलांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे मी सुद्धा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. थोडक्यात कार्यक्रम झाला, लोक कमी झाले. या ठिकाणी संजय बनसोडे, शक्ती हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी विशेष आभार संदीपजी सोनवणे सर यांचं व्यक्त करतो. कारण की प्रत्येक शहरातल्या बुद्धविहारात जाऊन या ठिकाणी प्रत्येकाला हातात सांभाळणं हे फार मोठं काम आहे. आणि हे काम आदरणीय संदीपजी सोनवणे सर करतायत. या कामाला निश्चितपणे ते पुण्य अर्जित करतात जीवनामध्ये आणि याचं पुण्य अर्जित केल्याचं फळ त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे त्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आदरणीय चौरे साहेब हे देखील उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो. मी आमच्या विहाराच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयजी गोपी साहेब यांना विनंती करतो की आपण चौरे साहेबांचा सन्मान करावा.